नमस्कार मित्रांनो. आत्ताचे महाराष्ट्रात जे पंचायत समिती आणि नगर परिषदच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवरच हा व्हिडिओ आहे. आता आपल्याला जर वास्तविकता बघतो तर आपल्या भारतातली 90% जनता जी आहे त्यांना नेमकं नगर परिषद नगराध्यक्षाचे काम काय, पंचायत समिती कशासाठी गठीत केली, आमदाराचं काम काय, खासदाराचं काम काय याची जाणीवच नाही आहे. तर मला असं वाटते की आता आपण जे महाराष्ट्राच्या राजकारणात आपण बघतो की कोणी कोणत्या पक्षात चाललं आणि मग त्यांचे तिकडे भलते सत्ता स्थापन होते, आपण कोणा वेगळ्याच पक्षाला मतदान करतो आणि इतरत्र ते वेगळा ग्रुप निघून भाजपसोबत सत्ता स्थापन करते किंवा भाजप मिळून कुठं दुसरीकडे सत्ता स्थापन करते किंवा अन्य काही ह्या गोष्टी होत आहे आत्ताच्या परिस्थितीत. तर आता आपण काय करायचं, जनता म्हणून आपलं कसं आपण त्यावर बघायचं, तर याच दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ आहे. तर मला असं वाटतं व्यक्तिशः की जर तुम्ही एखाद्या निवडणुकीला वोटिंग करताना तर तुम्ही एक पक्ष किंवा कोणती एखाद्या जातीचं राजकारण, पक्षाचं राजकारण करण्यापेक्षा एखादा जो लीडर आहे त्यात खरंच लीडर क्वालिटी आहे का, त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे, आणि त्यानंतर तुम्हाला जर असं वाटतं की हा लीडर आहे, योग्य आहे, हा आपल्यासाठी सगळं पक्ष आणि त्याचे संबंध हे सगळ्या पक्षाशी कसे आहेत, जेणेकरून जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टीत कुठं कोणत्या आपल्या नगराचं कोणतं विकासाचं काम आहे किंवा इतर कोणते जर काम आहे आणि तो ज्या पक्षाचा माणूस आहे त्याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या पक्षाचा जरी सत्ता आली तिथून तो निधी आणण्याचं काम करू शकतो का, अशा पद्धतीच्या जर क्वालिटीज त्याच्यामध्ये आहे तर अशा प्रकारचा नेता आपण निवडायला पाहिजे. जसं एखादा एकनाथ शिंदेचा जो नेता आहे, जो कधी काळात उद्धव ठाकरेच्या शिवसेना गटात असताना तो एकनाथ शिंदेसोबत घेऊन आपण भाजपसोबत सत्ता स्थापन केलेली आपण बघतो. अशा वेळेस आपण जे वोटिंग केलेलं आहे ते कुठेतरी मग असं वाटतं की यार आपण या पक्षाला केलं होतं, एवढे सारे आमदार निवडून आले आणि भलत्याच पक्षाची सत्ता स्थापन झाली. तर असं होऊ नये. मग किंवा याचा जो इम्पॅक्ट पडते तो आपल्या स्थानिक लेवलवर पडू नये यासाठी आपण अशा लीडर क्वालिटीज बघायच्या ज्याचं एज्युकेशन असो, त्याची इतर पक्षाशी संबंध कसे आहे. म्हणजे दुसरी जरी सरकार आली दुसऱ्या जरी सरकारने सत्ता टाकली तरी त्याची एक निधी आणण्याची जी स्किल आहे ते स्किल त्याच्यात असायला पाहिजे. कोणतेही नगर विकासाचं काम जे आहे, जे विकासाचं काम असतं ते त्यांनी केलं पाहिजे. अशा प्रकारच्या उमेदवाराला आपण वोटिंग करायला पाहिजे. आणि जसं आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की एखादा आमदार आहे, 2 आमदार आहेत आणि ते एखाद्या आमदाराला पाडण्यासाठी त्या भागात त्याला जर जास्त वोट पडते, या आमदाराला माहीत आहे, तर ते तिथे कोणीतरी त्याच जातीचा किंवा तिथलाच एखादा उमेदवार उभा करून 2-2.5-3 हजार मते खातो किंवा जे काही मतं खाण्यासाठी तो तिथे उभा करतो. तर अशा ज्या राजकारणाच्या चाली आहे, म्हणजे आमदारांचा चाली आहे, या चालीला आपण बळी पडू नये. ज्या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, म्हणजे जर आपल्याला माहिती आहे का हा माणूसची म्हणजे आमदार बनण्याची किंवा खासदार बनण्याची लीडर क्वालिटी नाही आहे किंवा बाकी ठिकाणी जनसंपर्क नाही आहे, मग अशा नेत्याला आपण जातीचा आहे किंवा ओळखीचा आहे म्हणून वोट करतो, तर ते वोट आपण वाया घालवतो. तेच जर मतदान खऱ्या नेत्याला मिळत असतील किंवा जो खरंच त्या आमदार पदासाठी किंवा अन्य कोणतेही लोकप्रतिनिधी त्या पदासाठी खरोखर बरोबर आहे, त्याच लोकांना ते मतं पडायला पाहिजे. अशा प्रकारचं राजकारण झालं पाहिजे. आपण काय करतो, समाजाचा म्हणून किंवा अन्य घटकांचा म्हणून आपण तिथे मतदान करतो आणि तो जो तेवढं मतदान आहे ते त्या संबंधित आमदारांना जाण्याऐवजी कुठेतरी 2-4 जे लोक असे उभे असतात ज्याचा राजकारणाशी थोडासा तिथला परिचय वगैरे चांगला असतो, अशा लोकांना ते उभं करून वोटिंग फोडण्याचा प्रयत्न करतात. तर अशा राजकारणाला आपण सर्वसामान्याने बळी पडू नये. जो खरोखर उमेदवार आहे, ज्याचा खरंच लीडर क्वालिटी आहे, त्या लोकांना तिथं आपण काम आहे की निवडून देण्याचं. आणि आता ज्या येणाऱ्या निवडणुका आहे यात नक्कीच आपण सगळं एज्युकेशन क्वालिटी काय, शिक्षण काय झालेलं आहे ते, त्यानंतर त्याच्या लिडरशिप क्वालिटीज काय, त्याला लॉजबद्दल काय माहिती आहे, आमदार खासदारांचे काम काय असते, पंचायत समिती कशासाठी आहे, नगर परिषद कशासाठी आहे, कशाचा निधी येतो, काय येतो, या सगळ्या बाबींची माहिती असणारा सुशिक्षित आणि सुशिक्षितांना रोजगार देणारा अशा नेत्यालाच आपण वोटिंग करून त्या ठिकाणी निवडून द्यायला पाहिजे. याची आपण सर्वसामान्य जनतेने खबरदारी घ्यायला पाहिजे, जेणेकरून येणारी जी पिढी आहे आपल्या विभागाचा विकास व्हायला पाहिजे, आपल्या विभागाचा रोजगार वाढायला पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आपण करायला पाहिजे. तर थँक्यू मित्रांनो. वोटिंग करताना नक्की लक्ष द्या. थँक्यू.